त्यांनी सांगितलं का तसाचा रस्ता आहे, एकदम चांगला वाटला. नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहे आणि हॉटेलचं नाव आहे पाटीलवाडा. पहिली ब्रांच ही सणसवाडीला आहे आणि ही तिसरी ब्रांच आहे. तर पाटीलवाड्याचं लोकेशन कुठे आहे नक्की? आता हा ब्रिज बघताय मित्रांनो, हा ब्रिज आहे, काळेवाडीचा रोड आहे हा. आणि हा ब्रिजच्या इकडं पुढं काळेवाडी आहे. येताना ह्या ब्रिजवरनं असं इकडे यावं लागतं. काळेवाडीवरनं येताना डाव्या बाजूला आणि इथं लोक दिसतं इथं पाटीलवाडा. बाजूला आजूबाजूला बघितलं तर काय एवढं काय डेव्हलप झालेलं नाही बाजूला, फक्त एवढं डेव्हलप केलेलं आहे सुरुवातीला. हे बघतात पाटीलवाडा. पार्किंगसाठी एकदम मस्त जागा आहे, टेन्शन नाही पार्किंगला. आता मी त्यांच्याबरोबर बोललो इथं आतमध्ये, तर म्हटलं तुमची स्पेशालिटी काय? ते म्हटले का इथलं जेवण जे बनतं ते पूर्ण चुलीवरती बनतं आहे. आणि आज ह्या ठिकाणी मी जे व्हिडिओ शूट करतो आहे ना, आत्ता फक्त नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये फक्त पिठलं भाकरी आहे आणि सगळं जे काय बनतं ते सगळं चुलीवरचं बनतं. आता यांनी सांगितलं आतमध्ये जाऊन बघूच आपण. आणि हे म्हटलं आता 2-3 दिवसानंतर म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ येईल आता त्यांचं व्हेजचं पण सेक्शन चालू झालेलं असेल, वेगवेगळे काही व्हेजमध्ये असतील पदार्थ त्यांचे. एंट्री आहे पाटीलवाड्याची आणि आतमध्ये बघतात एकदम मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, सिटिंगची चांगली अरेंजमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे. मित्रांनो हे बघितले इथली सिटिंग अरेंजमेंट आणि त्याच्याच बाजूला इथं काउंटर आहे कॅशियरचा. आणि इथनं आतमध्ये किचनमध्ये एंट्री आहे, इकडे एंट्री आहे किचनमध्ये. आणि इथं हॉटेलचे मालक येते. नमस्कार. तर आपलं तुम्ही सांगितलं म्हणजे मगाशी सांगितलं होतं की चुलीवरचं सगळं काय मिळतं इथं. आता इथं चुलीवरती बनलं जातं. इथं काय हे बनलं जातं? हा रस्सा बनलेला आहे चुलीवरती, प्रॉपर रस्सा आपण चुलीवरतीच करतो. तिकडं पण इकडं भाकरी होतात, इथं भाकरी चाललेली आहे आपल्याला चुलीवरती प्रॉपर भाकरी होतात. आता सगळीकडे भाकरी होतात. आणि मटन चिकन सगळ्या गोष्टी चुलीवरतीच बनवतो. आणि हा सेक्शन इथं थाळी लावलेली थाळी जाते. लावलेली जाते, तशा थाळी आहेत सगळ्या चुलीवर बनवून मग नंतर सर्व करतो आपण. तुम्ही सांगितलं स्पेशालिटी आपली नॉनव्हेजमध्येच. नॉनव्हेज व्हेज चालू होणार आहे थोड्या दिवसांनी. आता थोड्या दिवसांनी चालू होणार आहे, म्हणजे जोपर्यंत आता व्हिडिओ जायला तोपर्यंत व्हेज चालू होईल. थाळीमध्ये कोणत्या थाळी आहेत? एक स्पेशल एक आपल्या थाळ्या साध्या थाळ्यापासून चालू होतं. एक साधी थाळी दोन्हीमध्ये पण साधी थाळी आहे, स्पेशल थाळी आहे, स्पेशल पाटीलवाडा थाळी आहे आणि एक पाटील थाळी आहे. असे 4 प्रकारच्या थाळ्या आहेत आपल्याकडं. जे आपण थाळी दाखवतो आता पुढं, हां, जे काही चिकन शिजतं मटन शिजतं ते पूर्ण याच्यावरती शिजतं, चुलीवरती शिजतं. चुलीवरच शिजवलं आणि नंतर ते गरम केलं जातं गॅसवर. आणि नंतर ना मग रस्सा प्रॉपर हा चुलीवरतीच केला जातो. रस्सा एकदा दाखवतो का? रस्सा तिखट आहे कमी नाही, सगळ्या लोकांसाठी नॉर्मल सोयीस्कर असा नॉर्मल स्पाइस आहे. हो, तर रिलीज ते वरती. आणि खरं सांगायला म्हणजे वाज भारी येते. आताच बघितलं. आता हे चुलीवरती बनलेलं चिकन मटन आहे, चुलीवरतीच बनतंय. हो, ते काढून इथं ठेवतो आपण. आता इथं काय गरम राहण्यासाठी हॉट पॅन आहे. हां, गरम राहण्यासाठी. आता हे इथं काय आहे याच्यात चिकन फ्राय आहे, हे मटन फ्राय आहे. मटन फ्राय वरती मटन फ्राय. हा रस्सा तो चुलीवरती बघितला, चुलीवरती बनला होता. हा फक्त गरम राहण्यासाठी सेम रस्सा इथे एकच रस्सा आहे आपला आणि रस्सा. आणि आपला घरचा इंद्रायणी भाग शेतातल्या आपल्या स्वतःच्या घरी बनतोय, शेतात बनवलं. आता किचनच्या मागच्या साईडला आलेलं आहे. किचन बघितलं, बाहेरचं ॲम्बियन्स बघितला, एकदम नीट अँड क्लीन वाटला. आत्तापर्यंत एवढे किचन बघितले पण आत्तापर्यंत सगळ्यात जास्त साफसफाई इथली होती. तसं पण जरा दुपारी चालू आहे मी, पण चांगली क्लिनिंग होते. आणि चुलीवरती शिजतं हे पण भारी, जसं बाहेर लिहिलं आहे चुलीवरती शिजतं. आणि आतमध्ये उभं पण नाही राहत, गरम होतं. लई चुलीचा आर आहे ना तिथं. आणि त्यांनी सांगितलं चुलीसाठी इथं त्यांनी लाकडं ठेवलेली आहेत, जेणेकरून स्टॉक करून ठेवतात का कधी कमी नाही पडले पाहिजे. जसं रोजच्या रोज चुलीवरतीच शिजल याची काळजी घेतली जाते असं त्यांनी सांगितलं. आता थाळी कशी बनती, काय काय थाळीमध्ये असतं आणि प्राईस काय काय थाळीचे ते तुम्हाला सांगतो. मासे कोणत्या थाळीमध्ये येतात? हे मोठ्या थाळीमध्ये आपले पाटीलवाडा थाळी. ते कोणते मासे फ्राय होते? चिलापी. ही पाटील थाळी.
हां पाटील थाळी. हां पाटील चिकन थाळी. चिकन थाळीमध्ये काय काय येतं एकदा सांगा त्याच्यात आपल्याला. आळणी पीस येतात, त्याच्यात बॉईल येतं, बॉईल एक 5 जणांचं. सुकट येतं, त्यानंतर मच्छी येते चिलापी, रस्सा येतो आणि आळणी सूप येतं आणि भाकरी येतं. आणि हे आपलं हे चिकन फ्राय. चिकन फ्राय पण येतं आणि आळणी चिकन फ्राय. भाकर आणि राईस आहे तो अनलिमिटेड आहे. भाकर, रस्सा, आळणी आणि राईस अनलिमिटेड. बाकी हे लिमिटेड गोष्ट. हो. याची किंमत किती ह्या थाळीची? या थाळीची चिकनची 1300, मटनची 1600. 1600. स्पेशल चिकन थाळी. स्पेशल चिकन थाळी. हां. रस्सा 7 पीस आहेत. त्यानंतर फ्राय, सुकट, भाकर, राईस पण आहे. हे सगळ्या थाळ्यांमध्ये अनलिमिटेड भाकर आणि राईस आणि रस्सा अनलिमिटेड आहे. हो. त्याची 270. 270. त्याची 320. हिची 320 आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा आळणी एक्स्ट्रा आणि पीस बॉईल एक आहे. आळणीमध्ये चिकनचे हे आणि मटनचे मटनचे जर ही स्पेशल पाटीलवाडा मटन थाळी पाहिजे असेल तर 420. ही 420ला आहे आणि ही जर पाहिजे असेल तर 320. 320ला आहे. आता ही साधी ही साधी थाळी, याच्यामध्ये रशात पीस येतात, भाकर येतो, भात येतो. ही चिकन थाळी कितीला आहे? ही चिकन थाळी 220ला आहे आणि मटनमध्ये 270ला आहे. 270. चालतं मित्रांनो, तुम्हाला आता टेस्ट करून सांगू आपण कशी चव येईल. तर मित्रांनो आपल्या पुढे आलेली ही चिकनची थाळी, त्याचबरोबर इथं आहे मटनची थाळी. इकडे तुम्हाला मटनची टेस्ट करून सांगू आपण. आणि मागाशी बोलता ते म्हटले का इथला रस्सा त्यांनी म्हणजे टेस्ट केली का पिंपरी चिंचवडमध्ये कुठं नाही मिळणार. पाहू नक्की सांगू खाऊन की कसा आहे रस्सा. ते म्हटलं इतके कौतुक करत होते, म्हणजे जो तो प्रोडक्ट त्याच्या प्रोडक्टचं कौतुक करतोच, पण खरंच इतकी भारी चव आहे का नाही ते पण सांगू व्हिडिओमध्ये. आता इथं चिकन फ्राय आहे, हे मटन फ्राय. आणि मित्रांनो हे जे मटन आहे ना, हे मटन बोलायचं मटन आहे. बरेच जण आपले मित्र विचारत असतात का मटन कोणतं आहे. तर बोलायचं मटन म्हणजे काय, तर बोकडाचं मटन म्हणजे जे मेंढा असतो तर मेंढ्याचं मटन असतं. शेळीचा जो बोकडा असतो त्याचं मटन नसतं. हे मस्तपैकी शिजलं आहे आणि एकदम थोडासा मसाला आहे वरच्यावर. पाहू कशी चव आहे. मटणाची क्वालिटी एक नंबर आहे. हे जे पीस बघितले ना मटणाचे एकदम मस्त आहे. म्हणजे नुसतं काय कसं खाल्लेलं आहे मी, काय नुसते हाडं असतात किंवा नीट नसतात पीस. हे एक नंबर पीस आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम थोडा मसाला लावलेला आहे. फ्रायवाले असेच असतात, एकदम थोडा मसाला आणि थोडी तिखट चव आणि मसालेदार चव आहे. आणि जास्त काय तिखट नाही, कोणी पण आरामात खाऊ शकतं. एकदम स्पायसी असं केलेलं नाही आहे त्यांनी. आता हा रस्सा आहे, मेन त्यांचा रस्सा खाऊन सांगतो तुम्हाला कसा आहे रस्सा. हे बघताय वरती तरी आहे मस्तपैकी. हां पहिल्यांदा चुरतो थोडीशी भाकर, चुरून गाण्यात मजा आहे. एकदम मस्त चव आहे. म्हणजे जे मटणाचा जो रस्सा असतो त्याची एकदम खोबऱ्याचा असा मस्त फ्लेवर येतो आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर येतो आहे. जास्त काय तिखट नाही, कमी पण तिखट नाही, नॉर्मल स्पायसी आहे. त्याचबरोबर चांगला मसालेदार आणि चांगला रस्सा आहे एकदम. हे त्यांनी सांगितलं का तसाचा रस्सा आहे, एकदम चांगला वाटला. तर आता हे पूर्ण संपवतो आम्ही, नंतर परत भेटू. आत्ताच जेवण करून झालं तर लय भारी असं म्हणत नाही, कारण परत तुम्ही कमेंट करता का काय राव तुम्ही सारखं भारी म्हणता, कंटाळा आला तुम्हाला भारी ऐकून. तर जेवण असं मस्त होतं, एकदम जास्त तिखट नाही आणि कमी तिखट नाही, सर्व काही खाऊ शकतात. आणि जी काय प्राइसिंग होते ना तुम्हाला थोडीशी हाय वाटेल, पण जे काय पीस बघितले त्याच्यामध्ये आणि ते आम्हालाच नव्हते फक्त, तर प्रत्येकाला इतकेच पीस येत होते. आणि पीसच्या मानाने ना प्राइसिंग बरोबर आहे आणि चव पण एकदम मस्त आहे. या नक्की ट्राय करा. जरा कसे वाटले आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. इथं जर तुम्ही टेस्ट केला असेल तर नक्की सांगा आपल्याला कमेंट करून का नक्की इथली टेस्ट कशी येते. आपण भेटूया एका चांगल्या हॉटेलमध्ये चांगल्या जेवणाबरोबर. बाय.